नमस्कार, आपल्या बातम्यांमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या बातम्यांची सुरुवात करूया शुभ समाचाराने। जम्मू काश्मीरमध्ये आणि हरियाणात नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत आणि आज त्याचे निकाल देखील लागले आहेत। हरियाणात भाजपाने हॅट्रिक घेतली आहे। या विजयाने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि उमंगाचं वातावरण पसरलं आहे। महाराष्ट्राच्या विकासात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हे जे बोलतात ते करतात। एक लक्षात ठेवा, देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है। विकासाच्या या साखळीत पुढील बातमी आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील। इथे विविध विकास कामांचे भूमिपूजन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते करण्यात आले। पुढील बातमी अर्थातच देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणींच्या सन्मान सोहळ्याची। एक नजर छत्रपती संभाजीनगर येथील लाडक्या बहिणींच्या सन्मान सोहळ्यातील काही खास क्षणांवर। महाराष्ट्राच्या विकासाच्या कामांमध्ये भर करणारी पुढील बातमी आहे। नागपुराच्या इसापूर येथे केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरीजी आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या उपस्थितीत कन्हाना नदीवरील 54 कोटी किमतीच्या पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला। नागपुरातल्या या कार्यक्रमात देशात मोदीजींच्या नेतृत्वात अनेक विकास कामे सुरू आहेत असं भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी म्हणाले। इकडे मोदींच्या नेतृत्वामध्ये केंद्रात कामे सुरू आहे। कालच शेतकरी सन्मान योजनेचा नितीनजी मोदीजींनी यवतमाळमधनं वाशिममधनं पोरादेवीच्या पवित्र स्थळावरनं पोरादेवीच्या आई महालक्ष्मी जगदंबेच्या या नवरात्राच्या पावन पर्वावर माननीय मोदीजी परवा आले आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सन्मान निधीचा हप्ता त्या ठिकाणी दिला। माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये आज नितीनजीच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर काम करत आहे। त्याला वेगळं सांगायची गरज नाही। आपुलकी, प्रेम, साधेपणा, आत्मीयता म्हणजे आपले माननीय देवेंद्र फडणवीसजी। नाहीतर आपल्याच कार्यकर्त्यांना कोपऱ्यानं मागे ढकलणारे पण नेते महाराष्ट्राने पाहिले आहेत असं म्हणत भाजपाच्या एका कार्यकर्त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओने अनेकांचं लक्ष वेधलं आहे। महाराष्ट्राची जनताच नाही पण आता मेनस्ट्रीम मीडियाने देखील देवाभाऊंच्या या कामाचा गौरव केला आहे। देवेंद्र फडणवीस आहेत तर सर्व शक्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण अटल सेतू, कोस्टल रोड पाठोपाठ मुंबई मेट्रो 3चं स्वप्न देखील प्रत्यक्षात उतरलंय। म्हणूनच देवेंद्र फडणवीसांना इन्फ्रामॅन आणि मेट्रोमॅन अशी बिरुदं लागली आहेत। आज नवरात्रीची 6वी माळ आणि मां शक्तीची आराधना करत आपला सरकारनं महिला सबलीकरणसाठी केलेल्या एक योजनेबद्दल बोलूया। ही योजना म्हणजे आपल्या सरकारनं मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याकरता घेतलेला निर्णय। आपल्या बातम्यांमध्ये आज इथेच घेऊया विराम। उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह। पाहत रहा आपल्या बातम्या, आपल्या पक्षाच्या बातम्या। धन्यवाद।